श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा भगवान गोपाल कृष्ण उद्धवांना सांगतायत, उद्धवा, मल्लक्षणमिमं कार्यं लब्ध्वा मद्धर्म आस्थितः आनंदं परमात्मान मात्मस्थं समुपैति माम. उद्धवा, माझ्या प्राप्तीचं मुख्य साधन असलेलं हे शरीर मिळाल्यावरती जो माझी भक्ती करतो तो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असलेल्या मला आनंद स्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो. जीव ज्ञाननिष्ठेने गुणमय जीवयोनीपासून कायमचा मुक्त झाला असता वास्तविक नसूनही दिसणाऱ्या केवळ मायास्वरूप गुणांच्या पसाऱ्यात राहूनही त्यांच्यामुळे बांधला जात नाही, कारण त्या गुणांना वास्तविक अस्तित्वच नाही आहे. संगन्न कुर्यादसतान शिस्नोदरतृपान क्वचित. जे लोक कामसेवन आणि उदरभरण यांनी संतुष्ट असतात अशा दुर्जनांची संगत कधीही धरू नये, कारण त्यांचे अनुकरण करणाऱ्यांची अधोगती त्यांच्यासारखीच होती. जसा एखादा आंधळा दुसऱ्या आंधळ्याच्या साह्याने वाटचाल करू लागला तर त्याची जशी स्थिती होती तशीच याचीही स्थिती होती. परमयशस्वी सम्राट पुरुरवा प्रथम उर्वशीच्या विहाराने वेडापिसा झाला, पण नंतर शोक आवरल्यावरती त्याला प्रबळ वैराग्य आलं. तेव्हा तो म्हणाला, प्रथम आपल्याला सोडून निघून जाणाऱ्या उर्वशीच्या मागे राजा पुरुरवा नग्न अवस्थेत वेड्यासारखा अतिशय विव्हळ होऊन जाता जाता म्हणत होता, हे निष्ठुर हृदये, प्रिये, थांब थांब. उर्वशीने त्याचं चित्त आकर्षित करून घेतलं होतं. क्षुद्र विषयांच्या सेवनामध्ये तो इतका बुडून गेला कित्येक वर्षांच्या रात्री आल्या आणि गेल्या तरीही त्याला त्याचं ज्ञान नव्हतं. हा पुरुरवा मनात म्हणत होता, अहो मे मोह विस्तार काम कश्मल चेतसः. अरे अरे, माझा किती हा मूर्खपणा. कामवासनेने चित्त कलुषित झालेल्या आणि उर्वशीने गळ्याला मिठी घातलेल्या माझ्या आयुष्याची किती वर्ष फुकट गेली, आता मला ते सुद्धा लक्षात नाही. हिच्या सहवासात सूर्य मावळला की उगवला हेही मला समजलं नाही. अरे अरे, कित्येक वर्षांचे दिवसाचे दिवस निघून गेले. हिने मला पुरतं लुटलं. अहो, माझ्या मनातील मोह इतका वाढला की ज्याने चक्रवर्ती महापुरुष असलेल्या मला स्त्रियांचं खेळणं केलं. प्रजेवर सत्ता चालवणाऱ्या मला आणि माझ्या राजसिंहासनाला गवताच्या काडीप्रमाणे सोडून उर्वशी निघून चालली असता मी वेडाहून नागडा उघडा रडत पडत तिच्या पाठीमागे निघालो. अरे अरे, गाढवाप्रमाणे मारलेल्या लाथा सहन करूनही मी त्या स्त्रीच्या मागे निघालो. अशा स्थितीत माझ्या ठिकाणी प्रभाव, तेज आणि स्वामित्व कसं राहू शकल? जे काही माझा प्रभाव होता, जे काही माझं स्वामित्व होतं, जे काही माझं अस्तित्व होतं, जे काही तेज होतं, ते सगळं गेलं केवळ कामवासनेमुळे. बरं, त्या कामवासनेनी अवस्था कशी झाली? कामातुरानाम न भयन न लज्जा अशी अवस्था माझी झाली. गाढवाप्रमाणे मारलेल्या लाथा सहन करूनही मी त्या स्त्रीच्या पाठीमागे निघालो. अरे अरे, स्त्रियांनी
ज्याचं मन चोरलं त्याची विद्या, तपश्चर्या, त्याग, शास्त्राभ्यास, एकांतात राहणं किंवा मौन धारण करणं सगळं निष्फळ आहे. किं विद्यया किं तपसा किं त्यागेन श्रुतेन वा किं विविक्तेन मौनेन स्त्रीभिर्यस्य मनोरथम. मन स्त्रीच्या अधीन गेलं की बाकी शरीराने केलेले सगळे कर्म व्यर्थ आहेत. स्वार्थ न कळणाऱ्या तरी सुद्धा स्वतःला पंडित समजणाऱ्या मजमूर्खाचा धिक्कार असो. अरे मी सम्राट असूनही स्त्रियांनी मला गाढव बैलासारखं आपल्या अधीन केलं. अनेक वर्ष उर्वशीचे अधरामृत सेवन करूनही माझी कामवासना काही तृप्त झाली नाही. जसा आहुती मागून आहुती दिल्यानंतरही अग्नी तृप्त होत नाही, त्याप्रमाणे ही अवस्था माझी झाली. कुलटेने चोरलेल्या चित्ताला जीवनमुक्तांचे स्वामी इंद्रियातीत अशा भगवंताखेरीज कोण मुक्त करू शकेल. वैदिक सूक्तांनी उर्वशीने मला चांगल्या रीतीने उपदेश करून सुद्धा मन ताब्यात नसलेल्या मजमूर्खाच्या मनातील तो भयंकर मोह नाहीसा झाला नाही. दोरीचे स्वरूप न जाणल्याने तिच्या जागी सापाची कल्पना करून जो भयग्रस्त होतो त्याला दोरी काय करणार. मनच जर माझ्या ताब्यात नाही तर मी तिला काय दोष द्यावा. मंडळी, संत सोहिरांनी सुद्धा आपल्याला हेच सांगितलंय की बाबा, दोरीच्या सापा भिवूनी भवा, दोरीच्या सापा भिवूनी भवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, मालवू नको, मालवू नको, हरिभजना वीण काळ घालवू नको रे, हरिभजना वीण काळ, हरिभजना वीण काळ, हरिभजना वीण काळ घालवू नको रे, नको रे. सापाला दोरी, दोरीला साप समजणं अगदी आपल्या अज्ञानाला सिद्ध करणार आहे. कुठे ते मलिन दुर्गंधीने भरलेले अपवित्र शरीर आणि कुठे ते सुकुमारता आदी फुलासारखे गुण, परंतु मी अज्ञानाने वाईटाला चांगलं मानलं. हे शरीर माता पित्यांच्या मालकीचं की पत्नीच्या, हे मालकाचं की अग्नीचे की कुत्र्या गिधाडांचे, हे आपले की बांधवांचे, खूप विचार केला तरी हे निश्चित ठरवता येत नाही. अशा तस्मिन् कलेवरे मेध्ये तुच्छ निष्ठे विसज्जते, अहो सुभद्रं सुनतसं सुस्मितंच मुखं स्त्रियः. अशा अपवित्र तुच्छ शरीराच्या ठिकाणी माणूस आसक्त होऊन म्हणतो की आहा, स्त्रीचे मुख, नाक आणि हास्य किती सुंदर आहे. हे शरीर त्वचा, मांस, रक्त, स्नायू, मेद, मज्जा आणि हाडं यांचा समूह असून ते मलमूत्र आणि पुवानी भरलेलं आहे. यामध्ये रममान होणाऱ्या माणसात आणि किड्यात अंतर कुठे? समर्थांनी पण हे सांगितलंय. पाहता शरीराचे मूळ, याईसे नाही अमंगळ, रजस्वलेचा जो विटाळ, त्यामध्ये जन्म असे. माणसाला वरतून का छान वाटतं? शरीर एकमेकांचं पाहिल्यावरती वरी वरी वैभवाचे. समर्थ म्हणतात वरी वरी वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे. आतमध्ये नरकाची घाण आहे, ती घाण दिसू नये म्हणून तर कातडं लावलंय. वरी वरी वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकण चर्मकुंडाचे, उघडिता नये श्रीराम. ही अवस्था माणसाची आहे. का बरं माणसाची ही गोष्ट लक्षात का येत नाही? म्हणून तर ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचं असेल अशा विवेकी मनुष्याने स्त्री आणि स्त्री लंपट यांची संगत धरू नये. विषय आणि इंद्रिय
यांच्या संयोगानेच मनात विकार उत्पन्न होतात. एरवी विकार उत्पन्न होत नाहीत. विकार उत्पन्न एक म्हणजे संगामुळे, आणि विकार उत्पन्न झाले की आपोआप अधःपतनाला सुरुवात होती. तुम्ही म्हणाल की प्रापंचिकाला स्त्रियांचा संग नाही असं कसं होईल? प्रपंचामध्ये स्त्रीशिवाय प्रपंच तर पूर्ण होणारच नाही. तर मंडळी, हाच प्रश्न नाथ महाराजांना विचारला. तेव्हा नाथ महाराजांनी चिरंजीव पद या 43 ओव्यांच्या इतक्या सुंदर आणि चिरंजीव पद पावण्यासी जीवनामध्ये अक्षय पद प्राप्त करायचं तर त्या व्यक्तीने कसं वागलं पाहिजे याचा संदर्भ देत उत्तम विवेचन केलंय. त्याच्यामध्ये फार सुंदर सांगताना नाथ महाराज म्हणाले, नावडे प्रपंची बैसने, नावडे कोणाशी बोलणे, नावडे योग्यता मिरवणे, बरवे खाणे नावडे. त्या साधकाला प्रपंचातल्या लोकांमध्ये बसणं आवडत नाही, त्यांच्या लोकांचं बोलणं रुचत नाही, आपली योग्यता मिरवावी असं त्याला वाटत नाही. त्याला नावडे लौकिक परवडी, नावडे लुगडी लेणी, नावडे परान्न गोडी, द्रव्य जोडी नावडे. इतर लोकांसारखं चांगले कपडे, दाग दागिने, वस्त्र, अलंकार, पाचीपक्वान्न याच्यामध्येच रमून राहणं अजिबात आवडत नाही. नावडे स्त्रियात बैसणे, नावडे स्त्रियांचे रगडणे, नावडे स्त्रिया ते पाहणे, त्यांचे बोलणे नावडे. मग नको नको स्त्रियांचा सांगत, नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा परमार्थ, करती आघात पुरुषासी. तेव्हा नाथ महाराज म्हणाल गृहस्थ साधके, स्त्रियांना सोडून जावे के, येच अर्थी उत्तरनिके, ऐक आता सांगेन. ते म्हणतात, उत्तर ऐका. स्त्रियांना सोडून जायचं का? नाही. मग तरी स्वस्त्री वाचोनी, नातळावी अन्य कामिनी, स्वतःच्या स्त्रीशिवाय इतर स्त्रियांकडे बघू सुद्धा नाही. कोणे स्त्रियां सन्निधवाणी, आश्रयो झणी न द्यावा. इतर स्त्रियांना आपल्याजवळ बोलण्याचीही बसण्याचीही संधी देऊ नये. स्वस्त्री सही कार्यापुरते, स्वतःच्याही स्त्रीशी कामापुरतं पाचारावे, स्पर्शावे निरुते, परी आसक्त होऊन या तेथे, सर्वथा चित्त नसावे. नरनारी शुश्रूषा करीती, भक्ती ममता उपजवती, परिशुद्ध जो परमार्थी, तो स्त्रियांचे संगती न बैसे. स्त्रीचा संग जरी असला तरी तो प्रपंचामध्ये प्रपंचापुरताच मर्यादित ठेवावा. अर्थात कायम स्त्रीलंपट होऊन जीवन जगू नये. त्यातही स्त्रियांशी नातं तोडा हे सांगितलेलंच नाही आहे. जिथून विषयांची सुरुवात होती त्या गोष्टीला आवर घालणं प्रपंचामध्ये कधीतरी गरजेचं आहे. जोपर्यंत विषयांच्या उपभोगाला आवर घातल्या जात नाही तोपर्यंत शुद्ध परमार्थाची प्राप्ती प्रपंचात सुद्धा होणं अवघड आहे आणि परमार्थात सुद्धा होणं अवघड आहे. त्यामुळे उद्धवा, भगवान गोपाल कृष्ण म्हणाले की त्या मनामध्ये, पुरुरव्याच्या मनामध्ये हा सगळा विचार सुरू झाला. मनात विचार करतोय की जी वस्तू कधी पाहिली नाही, जी ऐकली नाही, तिच्याबद्दल विकार उत्पन्न होत नाही. जे विषयांबरोबर इंद्रियांचा संयोग होऊ देत नाही असं मन निश्चल होऊन शांत होतं. म्हणून इंद्रियांचा स्त्री किंवा स्त्रीलंपट यांच्याशी संबंध येऊ देऊ नये. माझ्यासारख्यांची गोष्ट कशाला, पण मोठमोठ्या विद्वानांच्या बाबतीत सुद्धा त्यांची इंद्रिय आणि मन विश्वास ठेवण्याजोगी नसतात. म्हणून तर मनामध्ये आजपर्यंत कसा बरं मी स्त्रीचा संग केला, त्या उर्वशीच्या नादानी माझ्या उत्तम अशा आयुष्याची नासाडी मी केली. मनामध्ये त्याच्या अखंड ते चिंतन सुरू होतं. भगवान गोपाल कृष्ण सांगतायत, उद्धवा, त्या पुरुरव्याला पुढे कोणत्या चिंतनाने भगवत प्राप्ती झाली ऐकूया उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.